खूप दिवसापासून वाटत होतं हे रुटीन चेंज व्हावं, थोडंसं शेड्यूलमध्ये काहीतरी बदल व्हावा म्हणजे स्वतःलाही थोडंसं बरं वाटेल आणि थोडंसं रिलॅक्स टाईम मिळायला पाहिजे. परंतु हा एक विचार करत होती आणि विचार केला होता आणि वाट बघत होती. परंतु ह्या वाट बघण्याची माझी अशी काही वाट लागेल हे मी विचार पण केला नव्हता. काय वाट लागेल हे मी तुम्हाला सांगतेच. त्याआधी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो हे मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर चला, सकाळी सकाळी आज पहिलाच दिवस आहे जे की मला खूप दिवसापासून वाटत होतं की चला आता पुढे जाऊन काहीतरी रुटीनमध्ये चेंज होईल. म्हणजे त्रिशा गेली 5thला आणि नविका गेली 1stला. तर दोघींच्या स्कूलचा टायमिंग थोडासा चेंज होईल, कारण की पहिले दोघी बहिणी सोबत जायच्या 8 वाजेला आणि तिकडनं नविका 11:45ला यायची आणि त्रिशा यायची 2:30 वाजेला. परंतु आता ह्या वर्षापासून असा टायमिंग चेंज झाला होता. तर त्रिशा सकाळी 7ला जाते आणि 5thला गेलेली असल्यामुळे सकाळी 7ला जाते आणि ती 2:30ला येते. नविका जाणार आहे 11:30ला बस येईल आणि नविका 5:15 वाजेला येईल. तर मला सुरुवातीला वाटलं होतं की हा जो टायमिंग राहील हा टायमिंग चेंज झाला तर मला पण थोडंसं बरं वाटेल, कारण की सकाळी दोघांची एकत्र तयारी करायची. त्याच्यामुळे मग वाटायचं की दोघांच्या भांडणी पण होतात. एकाच हेअरबँडवरनं भांडणी, हेअरबेल्टवरनं भांडणी, कोमवरनं भांडणी असं मला वाटायचं. परंतु आता कुठेतरी शेड्यूल चेंज होईल आणि ते बरं वाटेल, परंतु तसं काही झालं नाही. तर पहिलाच दिवस असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की भाजीपोळी करू नको, काहीतरी वेगळं कर, कारण की उन्हाळा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे भाजीपोळी कशी लागते माहिती नाही आणि खूप जास्त गरमी होते पुण्यामध्ये पण. त्याच्यामुळे मग मी पालक होती घरामध्ये तर पालक पुऱ्या केल्या, म्हणजे त्यांना पण थोडंसं खायला बरं वाटेल. आणि त्यानंतर शॉर्ट ब्रेकला त्रिशाला ऑरेंज दिलं. आता सकाळी सकाळी पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस सकाळी निघताना त्रिशा कधी भाजीपोळी खाऊन जाते तर कधी चटणीपोळी खाऊन जाते, तिखट पोळी. परंतु आज पहिलाच दिवस असल्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि एक्साइटमेंटमध्ये रात्री काही झोपली, लवकरच झोपतच नव्हती. सकाळी स्कूल आहे, फर्स्ट डे असं म्हणून. तर त्याच्यामुळे झोप लागली नाही आणि सकाळी तिला लवकर जाग आली नाही. त्याच्यामुळे मग तिला बनाना शेक करून दिला, म्हणजे बनाना शेकने लवकर पोटही भरेल आणि लवकर जाता पण येईल, कारण की ऑलरेडी बसला टाईम झाला होता. तर असं काही सकाळचं रुटीन झालं. सकाळी त्रिशा जाणार होती म्हणून खूप जास्त घाईघाई झाली, कारण की रात्री ती अजिबात झोपायला तयार होत नव्हती एक्साइटमेंट असल्यामुळे. आणि आता विषय झाला असा, सकाळी तिला जायचा होता फर्स्ट डे असल्यामुळे घाई खूप झाली आणि त्यातल्या त्यात सगळा काही पसारा इकडून तिकडून अस्ताव्यस्त. आणि 7 वाजेला बस असल्यामुळे मला पण टायमेचं काही नियोजन जमलं नाही. पहिला दिवस असल्यामुळे वेळेचं काही नियोजन माझंही जमलं नाही. त्याच्यामुळे माझी पण चुकी होती. मला पण खूप माहिती नाही 15 दिवसापासून सुट्टी असल्यामुळे तर थोडंसं माझं पण कामाचं रुटीन किंवा मग एक हात थोडा स्लो झाला होता. थोडंसं कामाची सवय मिटून जाते, कारण की पहिलं जे रुटीन चालू असतं टिफिनमध्ये की एवढ्या टायमामध्ये आपल्याला एवढं करायचंच आहे. त्याच्यामुळे फर्स्ट डे असल्यामुळे मला पण काम काही सुचत नव्हतं. तर त्रिशा गेली आणि त्यानंतर घरामध्ये येतो तेव्हा जेव्हा मुली स्कूलमध्ये जातात आणि घरामध्ये आल्यानंतर जेव्हा आपण किचन ओटा जो मेसी झालेला असतो त्या किचन ओट्याकडे लक्ष दिल्यानंतर असं वाटतं की हा पसारा आता कधी मिटेल आणि कधी नाही. त्याच्यामुळे मग मी पहिले धाडधाड पटापट सगळा पसारा आवरून घेतला. आणि तिचा टिफिन करत असताना सुरुवातीलाच मी माझं जे सकाळचं पाणी असतं, मग ते पाणी लवंगचं असेल किंवा मग दालचिनीचं असेल किंवा बडीशोपचं असेल किंवा जिऱ्याचं पाणी, तर मी लवंग टाकले होते आज, तर ते पाणी मी उकळून घेतलं होतं. त्याच्यामुळे ती गेल्यानंतर फक्त कोमट करायची गरज पडली. आता बाल्कनीमध्ये आज थोडी 2 मिनटासाठी निवांत बसली, कारण निवांत याच्यासाठी बसली की 11:30 वाजता नविका जाणार होती. तर आजचा माझा फर्स्ट डे कसा राहील किंवा याच्या पुढचं माझं शेड्यूल आता कसं मला मॅनेज करावं लागेल, जेणेकरून मला काय म्हणतात ना स्मार्ट वर्क करावं लागेल किंवा शॉर्ट वर्क करावं लागेल, हा विचार मी थोडासा करत बसली. आणि मी सांगू का, मी खरंच निशब्द झाली होती आजच्या दिवसाला की कसं होईल बाबा माझं आता याच्या पुढचे 2 वर्ष. त्याच्यामुळे थोडंसं नॉस्टॅल्जी फील झालं होतं, थोडंसं रडायला वाटत होतं किंवा थोडंसं असं विचित्र फिलिंग्स येत होत्या, निशब्द झाल्यासारखं, शांत झाल्यासारखं. त्याच्यामुळे त्रिशा गेली, यांना हे ऑफिसला गेले आणि यांना पोहे करून दिलं, वॉटरमेलन कट करून दिलं आणि त्यानंतर मी माझी देवपूजा केली.
आता त्रिशा गेल्या गेल्या पहिले 1 तास वॉकिंगला गेली, वॉकिंग करून 1 तास आली, त्यानंतर मग अर्धा तास एक्सरसाइज केली आणि माझा पण सुरुवातीला कुठेतरी डाएट चालू होता. या मुलींना सुट्ट्या लागायच्या पहिले मी पण माझा डाएट, एक्सरसाइज, वॉकिंग सुरू केली होती. त्याच्यामुळे पण थोडासा नर्वसपणा जाणवत होता, कारण जर खाली 1 तास वॉकिंग करायला गेली किंवा घरामध्ये 1 तास एक्सरसाइज केली तर तो 1 तास मायनस होईल. स्वतःसाठी वेळ दिल्यामुळे तो 1 तास मायनस होईल आणि घरातली कामं पण अशीच राहून जातील. कारण नविकाला उठवायचं होतं 10 वाजेला, कारण मुलं एवढं हळूहळू करत असतात, अजिबात आवरायला पटकन तयार होत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं 10 वाजेला तिला उठवलं, तिचा पण नाश्ता वगैरे. तर तेव्हा पण माझ्या डोक्यात तेच विचार चालू होते आणि आज होती नेमकी पौर्णिमा. तर पौर्णिमेच्या दिवशी अशाच काहीतरी गोष्टी घडतात माझ्या बाबतीमध्ये. ज्या दिवशी पौर्णिमेला सत्यनारायण करायचा असतो, महिन्याच्या पौर्णिमेला, तर कधी माघ महिन्याची पौर्णिमा येते होळीची, कधी रक्षाबंधनची नारळी पौर्णिमा येते. प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही सण असतात आणि घरामध्ये काहीतरी डबल कामं असतात. तसंच आजच्या पौर्णिमेला पण तसंच झालं. मुलींची स्कूल होती, आता त्यांना घेण्या देण्या, पोचवण्यामध्ये, आणण्यामध्येच माझा टाईम जाणार होता. घरामध्ये कसा वेळ देता येईल, कसा नाही, काहीच समजत नव्हतं. तर त्याच्यामुळे आजचं म्हणजे आजपासूनचं माझं रुटीन म्हणजे याच्या पहिले तर होतं, परंतु हे रुटीनसुद्धा खूप बिझी होणार होतं. आणि त्यातल्या त्यात गडबड अशी झाली की रात्री त्रिशाने तिचे पिरियड्स काढून घेतले आणि तिचे सगळं बॅग व्यवस्थित रचली आणि मला वाटलं की हिच्या पप्पांनी रात्री व्यवस्थित बॅग रचली असेल नविकाची आणि व्यवस्थित बॅग लावून दिली असेल, कारण मी बॅग वॉश करायला काढल्या होत्या आणि त्या धुतल्यानंतर जशाच्या तशा मी वॉर्डरोबमध्ये ठेवून दिल्या होत्या. आता मला वाटलं रात्री मी स्वयंपाक करत होती तर यांनी कुठेतरी कपाट व्यवस्थित बॅग व्यवस्थित रचली असेल नविकाची, कारण की त्याच्यामध्ये मी क्रेयॉन्सची पाऊच किंवा पेन्सिल आणि इरेझर, शॉर्पनरचं जे पाऊच असतं ते पण मी बाजूला काढून घेतलं होतं. आता माणसांचा हात असा असतो ना की त्यांनी जी एखादी वस्तू ठेवलेली असते ती वस्तू सापडत नाही. एक तर मग डोकं दुखायला लागून जातं किंवा मग खूप जास्त जीवावर येते शोधता. तर तसंच नविकाचं झालं. जेव्हा मी नविकाची बॅग उचलायला गेली तर पूर्ण बॅग खाली होती आणि त्याच्यात तिने काहीच ठेवलं नव्हतं, तिच्या पप्पांनीही काहीच ठेवलं नव्हतं. आणि बसचा पण वेळ होणार होता, कारण पहिला दिवस असल्यामुळे बसचं थोडंसं शेड्यूल थोडंसं चेंज होणार होतं. कारण बसचं शेड्यूल हे कमीत कमी 7-8 दिवस लागत नाही, 3-4 दिवस सुरुवातीला त्रासच होतो. सगळे मुलं एकत्र स्टॉपला जमणं, ते बस सगळं त्यांचं व्यवस्थित करून घेणं, मुलांना टॅग वगैरे, आय कार्डला टॅग वगैरे लावणं, ह्या सगळ्या गोष्टी करत सुरुवातीचा फर्स्ट वीक हा त्रासच होत असतो. त्यानंतर मग नविकाला आला होता, मला प्रमोशनसाठी आला होता इथं हा टिफिन. तर नविकाला तोच टिफिन तिला तिथं स्कूलला घेऊन जायचा होता. त्याच्यामुळे तो टिफिन कसा लावायचा हे ती मला सांगत होती. खाली ठेव त्याला. आता पडूर का उशीर होतोय आपल्याला. आता बघतो सोबत आला खाली. आता त्याला कसं करशील? हां, असं ठोकून द्यायचं. हां, ओके, चल. हां, हे उघडले तू अशी. आता बघा, पहिलेच उशीर होत होता आणि त्यातल्या त्यात नविकाची गडबड चालू होती. हा टिफिन मला ओपन करायचा शिकव. आता तिला भरपूर डायव्हर्ट करण्याचा मी प्रयत्न केला की टिफिनमध्ये व्यवस्थित काही मावणार नाही, हे नाही ते नाही, कारण हा टिफिन त्रिशाला घेऊन जायचा होता. पण ॲक्च्युली त्रिशाला पण एक मोठाच टिफिन आणला होता, न्यू टिफिन. परंतु नविकाचं म्हणणं होतं की न्यू क्लास आहे, न्यू टीचर आहे, त्याच्यामुळे मग मला टिफिन पण न्यू पाहिजे, कारण बॅग तर न्यू येणारच आहे. त्याच्यामुळे मग टिफिन पण मला न्यू पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. पण लहान मुलं ऐकायला काही तयार होत नाही आणि त्यांना काही वेळेचं गांभीर्य राहत नाही. तसंच आजचा पहिल्या दिवसाच्या बाबतीमध्ये माझं घडलं आणि नविकाला आता पोचवायला जाते आणि पोचवून आल्यानंतर तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की काय झालं असं म्हणून. तर बघा, आता इथं गोष्ट झाली असं, बॅगेमध्ये पाऊच शोधायला गेली तर पाऊच सापडत नव्हतं. भरपूर काही फजिती झाली. आता तिला मी विचारत होती, तुझं पाऊच तू कुठे ठेवलं, तुझं नॅपकिन कुठे ठेवला, परंतु काहीच व्यवस्थित जागेवर नव्हतं. पप्पांना ऑफिसमध्ये फोन केला, तिच्या पप्पांना, तर त्यांनी पण फोन कट केला. मे बी ते मीटिंगमध्ये असतील. तर एक पाऊच शोधण्यासाठी, एक पेन्सिल इरेजर शोधण्यासाठी मला एवढा पसारा काढावा लागला. आणि घरामध्ये 100 पेन्सिल आहेत, कितीतरी इरेझर आहेत, शॉर्पनर आहेत, परंतु तो टाईम असा काही होता, म्हणजे इतका विचित्र टाईम होता की त्या टायमाला हातामध्ये एकही वस्तू सापडत नव्हती, हातामध्ये एकही वस्तू येत नव्हती आणि बसला पण लेट होत होतं मला बस स्टॉपला जाण्यासाठी. त्याच्यामुळे गडबड अजून जास्तच होत होती.
बस स्टॉपला पोचल्या नविकाने रडणं सुरू केलं की सगळ्यांचे न्यू युनिफॉर्म घेतले आणि मलाच न्यू युनिफॉर्म घेतला नाही. तिथं पण तिची समजूत घातली की जून महिन्यामध्ये न्यू स्कूल सुरू झालं की तुला नवीन युनिफॉर्म घेईल असं म्हणून. घरी आली आणि घरी आल्या ऊन खूप होतं, त्याच्यामुळे खूप जास्त टायर्ड जाणवत होतं, थकवा जाणवत होता. घरी आल्या हा पसारा बघितला. सकाळी स्टार बाजारमधनं यांनी फ्रुट्स आणले होते आणि घरी आल्यानंतर हा पसारा बघितला. किचनमध्ये पसारा आहे, बेडरूममध्ये पसारा आहे. हे बघितल्यानंतर असं वाटत होतं की एक चुटकी मारावी आणि हा सगळा पसारा आवरला जावा. कारण की हे दिसताना तुम्हाला थोडंसं आणि बारीक दिसतंय, परंतु ते आवरताना जे की हे आवरल्यानंतर परत फर्निचर क्लीन करणं, झाडू पोछा मारणं, ह्या सगळ्या गोष्टी करता करता नाकेनऊ येतं. कारण दिसताना जरी मोबाईलमध्ये हे छोटंसं दिसत असलं हा पसारा, परंतु जिथली वस्तू त्या जागेवर जाणं आणि परत वेळेवर परत ती वस्तू त्या जागेने सापडणं, हातामध्ये सापडणं, हे गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर म्हटलं चला पहिले आता हा सगळा एकत्र पसारा आवरून घ्यावं. आणि माझ्या घरी असं असतं की MPSC UPSC करणारे मुलं जे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहेत किंवा मोठे मुलं आहेत कॉलेजचे, त्यांच्या घरांमध्ये तरी एवढा पसारा राहणार नाही. एवढा फक्त 2च मुली स्कूलमध्ये जात आहेत, एक 5th जाते आणि एक 1st जाते, तरीसुद्धा एवढा पसारा असतो. प्रत्येक ड्रॉवरमध्ये पेन्सिल, प्रत्येक ड्रॉवरमध्ये पेन, इरेझर. आणि हा विषय जो मी सांगते हा विषय प्रत्येक घरामध्ये रिलेट करत असेल. ज्या घरामध्ये 2 चाइल्ड शिकत असतील तर त्या घरामध्ये प्रत्येकाचा हा संबंधित हा विषय असेल. कारण की खूप जास्त जीव असा वैतागून जातो की प्रत्येक ठिकाणी पेन्सिल असते, बुक असतं, इरेझर असतं आणि ज्या वेळेस वस्तू शोधायला गेलो त्यावेळेस त्या वस्तू सापडत नाही. आणि जेव्हा आपण ती गोष्ट एखाद्या व्यवस्थित ठिकाणी ठेवलेली असते ना आणि ती वस्तू, ते पेन्सिल, त्या वस्तू त्यांच्या हातामध्ये सापडल्या की कधी त्या वस्तू तिथून काढाव्या आणि त्या दुसऱ्या ठिकाणी ठेवाव्या की जिथं सापडणार नाही, असे त्यांचे काहीतरी कारस्थानं असतात. आता चला एक महत्त्वाचा विषय सांगते. ज्या वेळेस पहिला दिवस माझ्या सुरुवात झाली, पहिल्या दिवशी सकाळी उठल्यापासून त्रिशा गेल्यानंतर, त्यावेळेस जे मन विचार करत असतं, जे सैरावैरा मन भटकत असतं, ते सैरावैरा मन असं भटकतं की मनामध्ये 100 नाही तर हजारो विचार चालू असतात. तर आजपासून माझ्या मनामध्ये विचार यायला सुरू झालं की येत्या 2 वर्षामध्ये हेच माझं सेम असं रुटीन राहील. आणि 2 वर्षामध्ये आता वाजले आहेत 11:15, अजून फक्त माझ्या घरामध्ये देवपूजा झालेली आहे. माझा स्वतःचा पण स्वयंपाक राहिलेला आहे. कारण की मुलींना पालकपुऱ्या केल्यामुळे मी डीप फ्राय खात नाही, कारण कुठेतरी थोडासा लाईटली मी डाएट सुरू केला होता आणि त्याच्यामुळे आज मला वाटलं की कुठेतरी पुऱ्या खाऊ नये. मी नाश्ता पण अजून केलेला नाही. यांना सकाळी थोडंसं पोहे करून दिलं. मला सकाळी पोहे खायची इच्छा होत नव्हती. ॲसिडिटी वाढलेल्या असल्यामुळे असं काहीतरी वाटत होतं की पोहे खावं नाही, कारण की अजून डोकं जड होऊन जाईल असं म्हणून. तर त्यावेळेस डोक्यात विचार चालू होता की ह्या 2 वर्षामध्ये जर आपल्या घरामध्ये कोणीतरी गेस्ट आले, आता गेस्ट येणारा हा चालू येणारा बरा वाटतो, परंतु 5-6 दिवसासाठी किंवा 4-5 दिवसासाठी, जास्त दिवसासाठी राहायला कोणीतरी आलं आणि ते न काम करणारे लोक असतील तर किती माझी फजिती होणार आहे. आता काय करावं ह्या गोष्टीवर. उठून तर काही सकाळी 5 वाजता उठून तर काही लवकर त्यांच्यासाठी स्वयंपाक पाणी करणं किंवा घरातलं सगळं आवरणं पॉसिबल होणारच नाही. कारण मुली गेल्याशिवाय सगळं एकत्र करणं शक्यच होणार नाही. कारण स्वतःच्या हेल्थकडे पण लक्ष देणं महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी 1-1.25 तास काढणं पण तेवढं इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यात हाच विचार चालू होता की जर आई आली, आपली आई जर आपल्या घरी आली तर आपण आईला हक्काने सांगून ठेवतो की आई मी मुलींना पोचवून येते. कारण हिला पोचवायला, हिला घ्यायला 15 मिनटं, जायला 15 मिनटं, पोचवायला 15 मिनटं, तिथं थांबायला 15 मिनटं, असं येऊन जाऊन दिवसातला अर्धा तास किंवा पाऊण तास कुठे जात नाही किंवा 1 तास कुठे जात नाही. बस लवकर येत नाही, कधी कधी ट्रॅफिकला प्रॉब्लेम येतो, कधी काहीतरी बसला प्रॉब्लेम येऊन जातो. त्याच्यामुळे असेच दिवसाचे 1-1 तास निघत जातील किंवा 1.5 तास. आणि माझ्यासाठी, तुम्हाला म्हणजे खरं वाटणार नाही पण माझ्यासाठी 1-1 मिनटं किंवा मग 5-5 मिनटं खूप इम्पॉर्टंट असतात. त्या 5-5 मिनटामध्ये माझे प्रत्येक कामं हे होऊन जातात, बारीक बारीक सगळ्या गोष्टी होऊन जातात, जेणेकरून कधीतरी आपली फजिती नको व्हायला पाहिजे असं म्हणून. तर आई आली तर आईला आपण हक्काने सांगू शकू की बाथरूम घासून ठेव, टॉयलेट बाथरूम घासून ठेव, बेडशीट व्यवस्थित लावून ठेव, झाडू मारून ठेव. पोछा तर मी येऊनच करते, परंतु झाडू मारून ठेव. कधी स्वतःसाठी भाकरी करायच्या आहेत, पोळ्या करायच्या आहेत किंवा भाजी करायची, तेवढा आपल्यासाठी स्वयंपाक करून ठेव, म्हणजे जेणेकरून मला पण येऊन आयतं खायला भेटेल. परंतु न करणारी व्यक्ती जेव्हा घरामध्ये आली तर माझी काय फजिती होणार आहे हे मला त्या दिवसापासूनच दिसायला लागून गेलं. आता मिनिमम पहिले मी सगळं आवरून घेतलं घरामधलं आणि स्वतःला एवढी कडाक्याची भूक लागली होती, पण मला बाहेर खूप ऊन पडत होतं म्हणून मला पोळी आणि भाकर खायची नव्हती. म्हणून शॉर्ट टाईममध्ये आणि चांगला व्यवस्थित हेल्दी काय होईल असा मी विचार केला आणि कमीत कमी आता वाजले 1:30. त्याच्यामुळे मग मी माझ्या स्वतःसाठी पातळ खिचडी केली. पातळ खिचडी करताना मी ही खिचडी याच्यासाठी करते
की पोटामध्ये खूप जास्त राईस जाणार पण नाही आणि पोट पण व्यवस्थित भरेल आणि टेस्ट पण लागेल, म्हणून मी थोडेसे मूठभर तांदूळ आणि मुगाची डाळ घेतली, थोडीशी तुरीची डाळ टाकली आणि थोडंसं राईस घेतल्यानंतर अशी पातळ खिचडी केली. आता ही पातळ खिचडी फक्त मुलींना आणि मलाच खायला भेटते घरामध्ये. हे ज्या दिवशी घरामध्ये राहिले त्या दिवशी मला ही खिचडी करता येत नाही, कारण की हे म्हणतात की राखी ही खिचडी ताटामध्ये घेऊन खायची नसते, तर ही ग्लासामध्ये टाकून तिला प्यायची अशी खिचडी असते. त्याच्यामुळे यांना ही खिचडी बघितल्यानंतर राग येतो, परंतु मला पहिल्यापासून ही खिचडी खूप जास्त आवडते. आणि जेव्हा मला काहीतरी जेवण करायचं नाही आहे किंवा पोळी भाजी खायची नाही, भाकर खायची नाही, तर तेव्हा मी कशाही पद्धतीने ही खिचडी करते. मग ते संध्याकाळी 3 वाजेला असो किंवा मग रात्री हे घरी नसल्यावर असो किंवा मग सकाळी असो, तर असं मी माझ्यासाठी कोशिंबीर करून घेतली, कांदा आणि कुकुंबर कापून, आणि त्याच्यामध्ये छानपैकी चिया सीड्स टाकून घेतल्या. सगळे जेवण करते करते भांडे घासते तितक्यात त्रिशाचा 2:30चा टाईम झाला. 1 सेकंदाचाही मला त्या दिवशी पहिल्या दिवशी फुरसत वेळ नव्हता. आणि त्या दिवशीच नाही, परंतु माझा हा टाईम असाच जाणार आहे 2 वर्षाचा. हे मला आत्तापासून सगळं माझा पिक्चर मला पूर्ण दिसतोय की हे असाच टाईम जाणार आहे. त्रिशा घरी आली आणि त्यानंतर ती म्हटली की मम्मा मला काहीतरी खायला दे, असं दे की मी जे सकाळी खाल्लं नाही आहे. आता काय देऊ, वॉटरमेलन तिला आवडत नाही, तिला वॉटरमेलन खायला खूप असं आवडत नाही. तर त्याच्यामुळे तिला म्हटलं मी वॉटरमेलनचा तुला ज्यूस करून देते. त्याच्यामुळे कलिंगडचा तिला ज्यूस केला आणि त्याच्यामध्ये तिला चिया सीड्स टाकून दिल्या. आता चिया सीड्स तिला मल्टीपर्पज कामात आल्या, जे की तिला कलिंगडच्या ज्यूसमध्ये पण कामात आलं आणि मला पण कोशिंबीरमध्ये कामात आलं, कारण बाहेर ऊन खूप जास्त पडतंय आणि ती पण येताना खूप जास्त तिला थकवा आलेला होता आणि ऊन खरंच पडतंय. मुलं कसे स्कूलमधनं येतील दुपारच्या वेळेस आणि कसे नाही, तो पण एक विचार चालू होता की आजारी तरी नको पडायला पाहिजे महाराजांच्या कृपेने, कारण की ऊन म्हणजे अतिप्रचंड प्रमाणामध्ये ऊन पडतंय. तर तिला पण मी ज्यूस करून दिला आणि त्यानंतर आज पौर्णिमा होती. आता ती येतेत घरी 2:45 वाजतात. ती आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि त्यानंतर मग काही खायचं प्यायचं आहे तर ती ते करते आणि त्यानंतर मग मी माझे राहिलेले कामं करते, जे की कपडे मशीनमध्ये घालायचे आहेत, दुसरे कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत दुसऱ्या दिवसाच्या, आणि काहीतरी जे काही उरले सुरलेले कामं असतात, जे सकाळचं दूध आलेलं असतं ते दूध गरम करायचं आहे आणि स्वतःसाठी बरंचसं असं काम असतं. आता तुम्हाला खरंच सांगेल, खोटं वाटणार नाही, आज पौर्णिमा होती, परंतु सकाळी देवपूजा मी करून घेतली, परंतु उंबरठा पूजनच माझ्याकडनं राहिलं आणि दिवसभरात यांना घ्यायला गेली. नविकाला 5 वाजता घेऊन आली, तेव्हाही त्रिशालाही घ्यायला गेली, किंवा जेव्हाही दरवाजा ओपन करत होती तेव्हा मनाला वाईट वाटत होतं की आज पौर्णिमा असून पण उंबरठा लेपन झालं नाही. त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी दिवे लागण्याच्या अगोदर 6-6:30 वाजेला फक्त हळदीचं लेपन वगैरे केलं नाही, अशा पद्धतीचे स्वस्तिक वगैरे काढून घेतले, म्हणजे मनाला एक मनशांती लागेल की चला पौर्णिमेला काहीतरी सेवा करायच्या होत्या, उंबरठा पूजन केलं नाही, म्हणून मी स्वस्तिक काढून घेतले आणि थोडीशी कुठे का असे ना पण मनाला एक मनशांती लागली आणि कुठेतरी एक बरं वाटलं. तर असंच माझं हे दिवसभराचं रुटीन राहत जाईल, रोजचं हे रुटीन राहत जाईल. तर मला सुद्धा याच्यापुढे प्रश्न पडले की कसं माझं ट्युशन घेतल्या जातील किंवा माझ्यासाठी वेगळं असं काय करता येईल, म्हणजे अदर टास्किंग मी काय करू शकते, तर काहीच होणार नाही. आणि मी विचार केला होता की ज्या वेळेस यांचं रुटीन चेंज होईल तर त्यावेळेस मी 11 ते 5 मला जो टाईम राहील त्याच्यामुळे मी काहीतरी वर्क फ्रॉम होम सारखा काहीतरी जॉब करू शकतोय, घरी बसून काहीतरी मला जॉब करायचं हे मी मनापासून ठरवलं होतं. परंतु आजचं माझं ही फजिती बघून तर मी मनातले विचारच काढले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून